गुरुदेव, आजपर्यंत मी अनेक प्रयत्न केले पण एकही पोरगी पटली नाही. पण आता आता तुम्हाला गुरु केलंय तरी आज एक तरी पोरगी पटावी अशी आपल्या चरणी नम्र विनंती आहे. कळावे आपला अवी. गुरुदेव गुरुदेव, तू यशस्वी हो, माझा आशीर्वाद आहे तुला. थँक्यू मामा. अरे मामा, अचानक? हा, शिष्यासाठी अचानक प्रकट व्हावं लागतं. पण माझा मास्टर प्लॅन तुला पटलाय ना? नाही, प्लॅन पटलाय पण ती पोरगी पटायला पाहिजे ना. हा, पटेल पटेल. तू चांगला मुलगा आहेस हे जेव्हा तिला पटेल त्यावेळी ती मुलगी तुला पटेल. अर्थात ते तुला पटेल अथवा ना पटेल, पण पटेल आणि ना पटेल या दोन्ही मध्ये जेव्हा मामा, तुझ्या सगळ्या गोष्टी मला पटल्या. हे पटेल असंच उत्तर आहे. भाऊ चहा. चहा माझ्या बहिणीची, तुझ्या आईची साथ आली. मला चहा घ्यायला गेलंच पाहिजे. बर, मी नाश्ता करून येतो. बेस्ट ऑफ लक. वा मामा, तुला पटेल अथवा न पटेल पण यू आर ग्रेट. अरे भाऊ, अवी कुठे आहे? अवी पटवायला चाललाय. काय? म्हणजे आपण किती हुशार विद्यार्थी आहोत हे कॉलेजच्या प्रिन्सिपॉलला पटवायला तो चाललाय. आपले पतिदेव कुठे आहेत? येतीलच येतील. ते पण आलेत. या 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 या, तुमचं नाव काढलं आणि तुम्ही अगदी वेळेवर हजर. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. इतकी वर्ष तुमच्या सहवासात काढण्याची इच्छा नाही माझी. काय पत्त्यांचा डाव नाही रंगला अजून? पत्ते पूर्ण नाहीत ना, म्हणून डाव नाही मांडला. एक जोकर कमी होता. आता तुम्ही आलात, आता मांडतो. काय? नाही आपले आई. आई, मी जरा बाहेर जाऊन चहा तरी घेऊन जा. अगं आताच तर दूध घेतलं ना. हं? ऐकलं का? आपल्या चिरंजीवांचं लक्षण काही खरं दिसत नाही मला. पूर्वी कधी खरं होतं? तू गप्प बस. त्याची परीक्षा झाली की त्याचं लग्न उरकून टाकायचं हा. आणि बिझनेस त्याच्या हातात देऊन मोकळं व्हायचं. मी चलतो. पुढे आतापासून मुलगी शोधायला सुरुवात करतो. त्याची गरज नाही. नाही नाही मी आपल्याला माझ्या मित्राला वचन दिलं होतं, तुझ्या मुलीला मी माझी सून करून घेईन म्हणून. भाऊजी, वचन पाळण्याच्या बाबतीत एक तुम्ही आणि दुसरा मी, आपण दोघं रामाचे अवतार आहोत. आणि पवार परत हात लावायला तर फुल टू 1 2 3 जय गोविंदा करायला लागा क्या? मी आहे ना, तुम्ही कशाला घाबरताय? मी आहे. एकटी पोरगी बघून तिच्या अंगावर हात टाकता काय? मस्त हात टाकलाय. 100 रुपये फिक्स आहे. काय झालं? काय झालं? आई 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 मामा, मामा, आई त्याला कळलं नाही ना मला मार पडलाय ते. काय होणार आहे? तुझा ऍडवाइस नको मला आजपासून. जा. मग तुला कितींदा सांगितलं? मामा, मामा, अरे ती नुसती सुंदर नाही, माझी आवडती हिरोईन मंदाकिनी आहे ना, तिच्यासारखी दिसते रे. मंदाकिनी? वा 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 वा. हळू रे. मला एक सांग, तुझं प्रेम त्या मुलीवर आहे का मंदाकिनीवर आहे? मुलीच्या सौंदर्यापेक्षा तिच्या गुणावर प्रेम करायला शिका. तू मला हे सांगतोय? तुला स्वतःला कधी कोणावर प्रेम करता आलं नाही ना, कधी कोणी तुझ्यावर प्रेम केलं? मामा, आधी स्वतः प्रेम करायला शिक आणि मग प्रेमाचे डोस पास, नाहीतर मग हे असं होतंय. सोड ना. कशाला सोडू? कोणीतरी पाहेल ना. पाहिलं तर पाहिलं. काय झालं तुझं? मी तुला असं धरलं ते सोडण्यासाठी? असं वाटतं की मरण यावं ते तुझ्याच मिठीत. महेश, ए, प्रेम बेम खूप झालं. हं, आता लग्नाचे काहीतरी विचार कर. आई माझ्यासाठी स्थळ शोधायला लागलीये. ठाऊक आहे मला ते, पण असा निराश नको होऊस. नाही शैला, लग्न करायचं म्हणजे पैसा लागतो, स्वतःचं घर लागतं. तू कमवशील तेवढ्या पैशात सुखी संसार करून दाखवीन. बोलायला सगळं सोपं असतं शैला. येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला आपण तोंड देऊ, पण तू असा निराश नको होऊस. तुझ्या पावलावर पाऊल टाकून मी आयुष्यभर तुझी साथ. मामा,
आलाच चांगला पायगुण आहे आपला. आल्या आल्या माझ्या पत्त्यांचा बंगला कोसळला. अरे मामा, तिकडे कॉलेजवर केवढं मोठं संकट आलं होतं माहिती? मग तू काय सावरायला गेला होतास काय रॅकेटनं? होय मामा. अरे कॉलेजची अब्रू राखली आहे रॅकेटनं. आहेस कुठे? मी इथंच आहे. तुम्ही कुठे होतात? अरे आज मी मॅच जिंकलोय. असं? पण आजच्या यशाचं खरं श्रेय तिलाच आहे. रॅकेटला. रॅकेटला नाही रे. मग? अलका गेला कामातनं. आहा. आज तिनं माझा खेळ पाहिला रे. तू तिच्या गालावरचा तीळ पाहिला. बस डोळे जुळले. प्रेम कशाशी खातात हे ज्या माणसाला ठाऊक नाही, ज्याने आयुष्यभर कधीही कुणावरही प्रेम केलं नाही, तुझ्यासारख्या माणसाशी बोलत बसण्यात काय अर्थ आहे? तुम्ही आयुष्यभर फक्त दुसऱ्याला प्रेमाचे डोस पाजत राहा. जाऊ दे. मफलर आम्ही. काय झालं मामा? अरे माझा मफलर कुठे पाहिलास का तू? अरे एवढं सिरियस व्हायला काय झालं? आधी कुठे पाहिलास? हा, तो जुना मफलर तुम्ही टाकून दिला कोपऱ्यात. मामा आता तो जुना मफलर नको वापरूस. मी तुला नवीन या पुढचा मफलर हात लावायचा ना मी सांगू. मामा, त्यात एवढं चिडायला काय झालं? प्लीज अवी, पुन्हा त्या मफलरची खेळू नकोस प्लीज. ठीक आहे, मी देतो तुला. आई रडायचं नाही. स्वतःला सांभाळ. जप, हं? रडायचं नाही, रडायचं नाही. महेश, राजा कोणाचं लग्न आहे रे? शैलाचं. शैलाचं? हो, हे शैलाचं लग्न आहे? हो. नाही ना, कसं होईल शैला? थांब महेश, फार उशीर झाला आता. अरे तिला फार वाट पाहिली रे तुझी. मी तरी काय करणार आहे? स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय मी काय करू शकणार नव्हतो. पण थोडासा उशीर झाला त्याची एवढी सजा. शैलान तरी असं करायला नको. तिचा नाईलाज होता महेश. अरे हो, घे, तिने हे पत्र दिले तुला. प्रिय महेश, खूप वाट पाहिली. शेवटी आईने अन्न पाणी वरची केल्यावर तिने ठरवलेल्या ठिकाणीच नांदायला जाते. आपलं प्रेम खरं होतं, पण लग्न स्वप्न ठरलं. माझ्यासाठी तू खूप केलं, खूप काही करणार होतास. हे पत्र वाचून तुला किती धक्का बसेल याची कल्पना आहे मला. आपल्या भेटीगाठीची, संसाराची गोड स्वप्न पाहिली होती मी. शेवटी ती स्वप्नच ठरली. स्वतःला जप, लग्न सुखी संसार कर. तुझ्या सुखातच माझं सुख आहे हे विसरू नको. तुझीच शैला. शैला, छान. अजून चालू आहे वाटतं तुझं. दुसरं केलंय काय तुझ्या भावानं उभ्या आयुष्यात? वा, तुमचा मेवणा नाही झालो काय? अरे वा, खात्री काय बघत. छान जोडी जमली घरात.
मामाच्या हातात पत्ते, हं. भाच्याच्या हातात रॅकेट. आनंद आहे. आवी आला की नाही अजून? आलाय ना, एक मॅच आणि एक मन जिंकून आलाय. हं? अरे हो, तुम्हाला सांगायला विसरलो, तुम्हाला एक पत्र आलंय. थांबा जरा देतो. पत्र? हं. हे घ्या. कोणाचं आहे? आता ते उघडून वाचल्याशिवाय कसं काय कळणार? एक पद्धत असते ना, पत्र उघडून वाचायचं मग कळतं. कळलं. तुम्ही हे वाचा, तोपर्यंत मी जरा जाऊन येतो. आता कुठं निघालात? काय पत्त्याचा जोड जुना झाला, हा फेकून देतो आणि नवीन घेतो. या. टाळी द्या हो, पैसे नको. तुम्हाला काय वाटलं मी पैसे मागतोय काय? माझ्याजवळ आहेत ना. तात्यासाहेब रेगे येत्या आठवड्यात नाईनाला घेऊन चला, तयारीला लागायला हवं. असल्या अहो कसल्या काय? काय किती वेळ किती वाट बघायची? काय झालं माहितीये का? माझा आवडता हिरो गोविंदासारखा दिसतोस ना, म्हणून मी फॅन आहे त्याची. हे हा? पण मी तुला का आवडते? तू मंदाकिनी सारखी सुंदर दिसतेस ना, म्हणून. मला एक सांग, हं? तू इतका वेळ का लावला माझ्या प्रेमाला होकार द्यायला? अवी, हा, रोमांस मध्ये हा. पटकन होकार दिला की मजा येत नाही. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे एखादा चित्रपटातल्या प्रमाणे थोडासा रोमांस, थोडस हसणं, थोडस रुसणं, थोडस नाही. हे सगळं यायला पाहिजे. सोड ना. आयला आहेत वाटतं इथे तू. मामा आला. हा माझा मामा. मी माझा मामा, याचा मामा. वी आर फ्रेंड्स. Friends. मामा, बरं झालं तू आलास ते. नाही, मी तर आल्यान जर तुम्हाला बरं वाटलं असेल तर मी रोज येईन. काय का? मामा, ही अलका काय आहे की नाही मी वर्णन केल्याप्रमाणे सुंदर? ही? हा? तू वर्णन केलं काय? तू वर्णन केल्यापेक्षा जास्त सुंदर आहे. लाजली बा, लाजली आहे. नक्कीच मामा, या बाबतीत फारच विनोदी आहे. पहिल्यापासून. आता तसं नाही, पहिल्यापासून. मामा, आई त्याच्याने ही मुलगी पसंत पडेल की नाही? अरे येड्या, आई तात्याने ही सून म्हणून पसंत पडायला पाहिजे, मंदाकिनी म्हणून नव्हे. तसा तू हिच्या बापाला जावई म्हणून पसंत पडायला पाहिजे, गोविंदा म्हणून नव्हे. म्हटलं बघिला. आम्ही आता निघतो. चल, तुला सोडतो. चल. तुला नाही रे, हिला. हिलाच म्हणतो मी. तू काय मला सोडणार? जा. चल. जा. घरी जा, म्हणजे कळेल मंदाकिनी म्हणजे काय. सौभाग्यवती बुवा, उठ पोरी. ये. बस. अरे सदा बस ना. बसा ना. आणि बरं का सदा, ही नयन आता मोठी झालीये, पण ही चिमुरडी असताना मी तुमच्याकडे यायचो त्यावेळी माझ्या मांडीवर येऊन बसायची. हो ना. आणि तुम्ही सुद्धा भरपूर खाऊ घेऊन यायचात तिच्यासाठी. हो, आणि त्यावेळी आबा मला म्हणायचा, तात्या सुनेचे फार लाड करू नकोस, नाही तर डोक्यावर चढून बसायची. काय नयन, आठवत आहे ना? तुझा बाप आबा मोठा उमदा मित्र आज तुमच्या रूपानं मला माझा मित्रच भेटला. आता तुम्ही हिला सून म्हणून पदरात घेतलीत की सर्व काही भरून पावेल. हो, पण अविनाशची संमती. ती त्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी. तो माझ्या शब्दाबाहेर अजिबात जाणार नाही. मुली, आजपासून तू या घरची झाली. या घराचा लौकिक, इज्जत, वैभव तुझा आहे. इथं तुला ममता मिळेल, प्रेम मिळेल. मामा मिळेल. ताई, नीट बघून घे सुनेला. हो, नाही तर तुम्ही सासवा नंतर दोष काढत बसता सुनेंचे, आणि परिणाम आम्हाला बघताय काय. काहीतरीच बोलू नकोस. खरं नाणं तेव्हाच लक्षात येतं. काय कमी आहे तिच्यात? सुंदर आहे, शिकलेली आहे, भरतकाम विणकाम सुद्धा येतं. आणि कळलं का, नृत्यही चांगलं करते. खूप बक्षिसे मिळवले तिने. पाहिलंस, बायका नुसत्या डोळ्यांनी परीक्षा करतात. आणि जन्मभर डोळे वटारीत राहतात. अहो, सून आल्याच्या आनंदात चहा द्यायला विसरा. आणते. हा, तुम्ही बसा, मी आणते. अगं, तू आज पाहुणी आहेस ना, मी आणते. बिस्किट पण आण चहा बरोबर. आणेल चहा आणेल. तुम्ही फक्त पडत्या फळाची आज्ञा घ्या. हा, एकदा या घरात आल्यानंतर राबायचंच आहे जन्मभर. धुणी भांडी वगैरे.